नमस्कार फ्रेंड्स. तर आज आपण शाही बिर्याणी मटनची बनवतोय. ही जी बिर्याणी आहे त्याच्यामध्ये आपण दोन अशा गोष्टी वापरल्यात ना, ज्याच्याने ही बिर्याणी जी आहे ना आपली अतिशय चवदार अशी बनते. तर तुम्ही सुद्धा घरी करून बघा. मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि कोणी नवीन असाल चॅनेलवर तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. चला फ्रेंड्स, आज आपण ही बिर्याणी कशी बनवली तेच आता मी तुम्हाला दाखवते. चला आपण सुरुवात करूया. अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. पाण्याने त्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यानंतर त्यासोबतच आपण 700 ग्रॅम म्हणजे पाऊण किलो तांदूळ घेतले बासमती आणि धुवून घेतले 2-3 वेळा पाण्याने आणि त्यालासुद्धा मी थोडंसं भिजायला ठेवले. आता इकडे आपण मटणला मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी सगळ्यात पहिले आपण मटणला हळद लावून घ्यायची आहे. अर्धा टेबलस्पून इतकी मी हळद त्याच्यावर टाकून घेते. त्याचबरोबर आपल्याला कलरसाठी काश्मीरी लाल मिर्च पावडर 1 टेबलस्पून इतकं टाकून घेते. प्रमाण सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईल मी. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला. छोटा अर्धा टेबलस्पून इतकं मी टाकलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला धना आणि जिरा पावडर हे दोन्ही मिक्स पावडर आहे ती आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. त्याच्यानंतर आपला जो घरचा गावठी मसाला आहे, काळा मसाला किंवा रेग्युलर मसाला, तो 1 टेबलस्पून इतका टाकायचा आहे. त्याच्यानंतर घरी मी अद्रक आणि लसूणची पेस्ट बनवली आहे. तर ती पेस्ट याच्यामध्ये 1 टेबलस्पून मोठा याच्यामध्ये टाकायचा आहे. तर आता या सगळ्यांना आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून लेमन ज्यूस टाकायचा आहे. लिंबाचा रस अर्धा लिंबू टाकला तरी चालेल. त्याचा फ्लेवर खूप छान मस्त येतो. आता 1 मोठा टेबलस्पून मस्टर्ड ऑइल, राईचं तेल याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला, मोहरीचं तेल. याच्याने पण याला खूप सुंदर एकदम मस्त जबरदस्त असा फ्लेवर आणि छान टेस्ट येते. त्यामुळे एकदा तुम्ही हे करून बघा. 1 टेबलस्पून इतकं राईचं तेल त्याच्यामध्ये टाका. त्याच्यानंतर आता शेवटी आपल्याला दही टाकायचं. तर दही मी 4 मोठे स्पून टाकते, म्हणजे कमी अर्धी वाटी इतकं दही आपल्याला टाकायचं आहे आणि मिक्स करायचं. जर तुम्हाला अजून दह्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता, पण कमीत कमी 4 टेबलस्पून म्हणजे अर्धी वाटी इतकं दही टाकून याला सगळ्याला मिक्स करून घेऊया. आता ह्याला मॅरिनेट करण्यासाठी 2 तासापर्यंत आपण ठेवणार आहोत. कमीत कमी अर्धा तास तरी ठेवा. गॅस चालू केलं आहे. त्याच्यामध्ये राईचं तेल टाकले मोठे 4 टेबलस्पून. त्याच्यामध्ये आता आपण टाकूया जिरा टाकूया 1 टेबलस्पून आणि मोहरी टाकूया 1 टेबलस्पून. त्याच्यानंतर तमालपत्र टाकले मी आणि काही खडे मसाले घेतलेत मी, तुम्ही बघू शकता. तर हे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला लवकर हे प्रोसेस करायचे, नाहीतर आपले खडे मसाले उगीच जळून जातील. तर हे मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेच कांदा टाकायचा आहे. कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे. मोठे 2 कांदे घेतलेले आहेत. ते कांदे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे. कांद्यांना पूर्ण गुलाबी होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. आणि मी मस्टर्ड ऑइल यूज केलेला आहे, राईचं तेल. जर तुम्हाला हे नको वाटत असेल तर तुम्ही तुमचं रेग्युलर ऑइलसुद्धा वापरू शकता किंवा तुपामध्ये सुद्धा ही बिर्याणी बनवू शकता. आज तर मी मस्टर्ड ऑइलमध्येच बनवते आहे. खूप छान आणि मस्त फ्लेवर झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टमॅटो टाकणार आहे. तर मी मोठ्या साईजचे 1 टमॅटो घेतलेला आहे आणि तो बारीक साईजमध्ये कापलेला आहे. तो टमॅटो आता याच्यामध्ये टाकायचा आहे, कारण कांद्याचा कलर गुलाबी झालेला आहे. आणि आता हे टमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे. टमॅटो पूर्णपणे सॉफ्ट झाले पाहिजे. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, टमॅटो आता सॉफ्ट झालेले आहेत. त्याचा कलर पण बदललेला आहे. आता आपण याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकून घेऊया. कढीपत्त्यांचा पण याच्यामध्ये फ्लेवर खूप छान येतो, त्यामुळे तुम्ही पण आवर्जून कढीपत्ता टाका याच्यामध्ये. आता सगळं काही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला काही पावडर मसाले याच्यामध्ये टाकायचे आहेत. आपला हे टमॅटोचं सॉफ्ट झालेला आहे, तर ह्याच्यामध्ये आपण काही मसाले टाकूया. सगळ्यात पहिले आपला जो घरचा गावठी काळा मसाला आहे, रेग्युलर मसाला, तो आपण 1 टेबलस्पून टाकला आहे. त्याच्यानंतर आपण टाकूया याच्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर. त्याच्याने कलर पण छान येईल. त्याच्यानंतर आता मी याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून इतकी हळद टाकून घेते. आता त्याच्यानंतर आपण टाकूया याच्यामध्ये धना आणि जिरा पावडर.
त्याच्यानंतर आपण टाकून घेऊया आता याच्यामध्ये चवीपुरते मीठ. हे सगळं प्रमाण आधी आपण टाकलेलं आहे, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि नंतर या सगळ्यांना मिक्स करायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटापर्यंत या सगळ्याला आपण मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण जे मॅरिनेशन करायला ठेवलेलं मटण आहे ते आपण याच्यामध्ये टाकायचं आहे. आता मटण टाकल्यानंतर लगेच आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही, त्याचं अंगचं पाणी सुटू द्यायचं आहे. थोडंसं पाणी सुटायचं. एक वेगळी टेक्निक मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मटण एकदम मस्त मॅरिनेट झालेलं आहे. 2 तासापर्यंत मी ठेवलं असल्यामुळे ते एवढं मस्त मॅरिनेट झालेलं आहे. तर आता आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं एक 5 मिनिटापर्यंत आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर एक प्लेट ठेवायचं. गावाकडे ही अशी पद्धत वापरली जाते आजही. तर प्लेट ठेवल्यानंतर त्याच्यावर आपल्याला पाणी टाकायचं. कमीत कमी मी 2 ग्लास इतकं पाणी टाकते. आता खाली आपलं मटणही शिजून तयार होईल आणि वरती आपलं पाणी ठेवल्यामुळे पाणीही गरम होईल. तर आपल्याला नंतर हेच पाणी त्या टोपामध्ये टाकायचं आहे. आता तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मटणला त्याचं अंगचं पाणी सुटलेलं आहे. हा मटणचा सूप खूप अतिशय पौष्टिक असा असतो आणि जवळजवळ 50 ते 60% मटण हे शिजलेलं आहे. अजून आपण थोडा वेळ याला असंच ठेवूया आणि तोपर्यंत आपल्या बिर्याणी भाताची जी आपण भिजायला ठेवलं होतं त्या भाताची आपण आता तयारी करूया. गॅसवर मी 1.5 लिटर पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही खडे मसाले आपले जितके तुमच्याकडे असतील तितके तुम्ही त्याच्यामध्ये टाका. त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये तो तुम्हाला देईलच. आणि मसाले टाकून झाल्यानंतर चवीपुरते मीठ त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण याच्यामध्ये काश्मीरी केसर आहे माझ्याकडे, तुम्ही कोणतेही केसर वापरू शकता. तर ते केसर आपण याच्यामध्ये टाकूया. त्याचा एक फ्लेवर आणि खूपच सुगंध त्याचा खूप छान येतो, त्यामुळे केसर ऑप्शनल आहे पण टाकलं तर खूप अतिउत्तम आहे. आता तुम्ही बघू शकता त्याचा कलर कसा चेंज होतो ते. आता एक 2 मिनिटापर्यंत आपण ह्याला असं पूर्ण मिक्स, त्याचा सगळा अर्क पूर्ण उतरूपर्यंत मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, पाण्याचा कलर किती चेंज झालेला आहे तो. आणि आता आपण जे तांदूळ ठेवलेला आहे ते तांदूळ याच्यामध्ये आपल्याला सगळं टाकायचं आहे. इकडे आपण जे मटण ठेवलेलं आहे ते आता तुम्ही बघू शकता, हे पाणी गरम पाणी आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे. हे बघा किती अंगचं पाणी याला सुटलेलं आहे. आता ते गरम पाणी आपण याच्यामध्ये थोडंसं टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, किती छान मस्त करी झालेली आहे आपली. एकदम मस्त कलर काश्मीरी लाल मिरचीमुळे आले आहे त्याला आणि खड्या मसाल्यांमुळे खूप मस्त सुगंध दरवळतोय सगळीकडे, एकदम मस्त भन्नाट. आणि आता आपण याला थोडा वेळ अजून ठेवूया. एकदम खूप छान मस्त झाले. अशीच आपल्याला इतकीच करी हवी होती, पाणी जास्ती नको आहे. असाच थोडासा ओला थोडासा सुका रस्सा हवा आहे. आणि आता याच्यामध्येच आपण जो मगाशी शिजवायला ठेवलेला तांदूळ होता ना, तो आपला परफेक्ट झालेला आहे. 70-75% पर्यंत शिजवला आहे आपण. तो आपल्याला याच्यामध्ये आता टाकायचा आणि एकदम व्यवस्थित वरून पसरून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, मी दाखवते त्याप्रमाणे असं पसरून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मी भात शिजत असताना दुसरीकडे मी कांदे फ्राय केले होते. एकदम असे पूर्ण रेड कलरचे होईपर्यंत, असे कडक कांदे होईपर्यंत आपल्याला कांदे फ्राय करायचे. आता मी हे काही केसरचं पाणी तयार केले, तर ते केसरचं पाणी आपल्याला याच्यामधून टाकायचं. याचा फ्लेवर खूप अप्रतिम असा होतो बिर्याणीमध्ये. तर हे ऑप्शनल आहे, पण हे टाकलं तर खूप छान बिर्याणीचा स्वाद खूप जास्ती होतो. आता हे सगळं केसरचं पाणी आपण पसरून घ्यायचं. सगळं आपण केसरचं पाणी टाकल्यानंतर वरून मी तूप टाकते. तुपाचे चमचे 3 ते 4 चमचे आपल्याला तूप टाकायचे. आणि हा कांदा असा मी फ्राय करून घेतला आहे आणि हिरव्या मिरच्या पण फ्राय करून घेतल्यात. तर वरून आपल्याला आता हा कांदा टाकायचा आहे. म्हणजे केसर टाकले, तूप टाकले, आता कांद्याचा आपल्याला वरून एकदम व्यवस्थित असं टाकून घ्यायचं. सगळीकडे सगळ्या बाजूने आपल्याला कांदे टाकून घ्यायचे आहे. याला आपण दम लावणार आहे थोड्या वेळासाठी. आणि नंतर हिरव्या मिरच्या देखील वरून अशा टाकून ठेवायच्या आपण. हे बघा, तर आपलं सगळं डेकोरेशन झालेलं आहे. खाली मटणही बारीक मी केलेलं आहे गॅस. आणि आता एक 5 मिनिटापर्यंत आपल्याला याला
झाकून ठेवायचं आहे आणि 5 मिनिटानंतर एकदम परफेक्ट अशी आपली बिर्याणी तयार होणार आहे. तर घरच्या घरी ही अशी बिर्याणी तुम्ही देखील बनवू शकता. आता माझ्या इकडे एक कोथिंबीर मिळते. माझे जे व्हिडिओज बघतात त्यांना माहिती आहे की ह्या अशा पद्धतीची कोथिंबीर मिळते. तर ती कोथिंबीर मी याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि आता आपल्याला याला झाकायचं आहे एक 5 मिनिटापर्यंत. 5 मिनिटाच्या नंतर तुम्ही बघू शकता, हे बघा, ही अशी मस्त एकदम अप्रतिम आणि एकदम भरपूर अशी फ्लेवर्सनी भरलेली आणि चविष्ट अशी बिर्याणी घरच्या घरी आपली तयार आहे. काही बाहेरचं साहित्य नाही आहे, सगळं घरचंच साहित्याने आपण बनवलेले आहे. तर अशी बिर्याणी तुम्हाला आजची बिर्याणी माझी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशीच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारची बेल आयकन बटन त्याच्यावर पण प्रेस करा, म्हणजे नवीन आलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळेल. आणि उद्या तर आपण परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत माझा सगळ्यांना बाय बाय. टेक केअर फ्रेंड्स. बाय बाय.